नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच चौडे करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि खूपशा जिल्ह्यांमध्ये पेपरची काठिण्य पातळी पाहता एकदम सोपं पेपर आलेले आहेत। त्यामुळे आपण समजू शकतो की मेरिट लिस्ट जे आहे ती जास्त मार्कावर लागू शकते आणि सोपा पेपर असल्यामुळे खूपशा मुलांनी सिली मिस्टेक केलेले आहेत। आज या व्हिडिओमार्फत आपण गोंदिया जिल्हा या ठिकाणी पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा घेतलेली आहे। त्या गोंदिया जिल्ह्यातील पेपरचे आपण विश्लेषण बघू। पहिला प्रश्न आहे, मनवंतर हे संधिफोड सांगा। तर या मनवंतर याच्यात संधिफोड आहे, पर्याय क्रमांक आहे मनो प्लस अंतर। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे देवालय देव प्लस आलय, म्हणजे याच्यात अ प्लस आ यामध्ये हा स्वरसंधीचा उदाहरण आहे, म्हणून याच्यात पर्याय क्रमांक 2। यशोधनचा विग्रह येतो यश विसर्ग प्लस धन, याच्यामध्ये ही विसर्ग संधी येणार, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, चांगले खेळाडू आजकाल घडत नाही। या ठिकाणी खेळाडू या नामाचा प्रकार विचारलेला आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 खेळाडू हे सामान्य नाम आहे। आता नामामध्ये धातुसाधित नाम, भावाचक नाम, भावाचक नामही नाही आहे, धातुसाधितही नाम नाही, सर्वनामही नाही, ते कोणतं आहे? सामान्य नाम। भाववाचक नामांचा शब्दगट ओळखा। सामान्य नामाला त्वगिरीपणा वाता ही प्रत्यय लागून काय बनतात? भाववाचक नाम। जी प्रत्यक्ष अस्तित्वात नाही, ज्यांची चव घेता येतात नाही, त्याच्यात पहा देवपण हा सुद्धा भाववाचक नाम, प्रामाणिकपणा हा सुद्धा आहे, मोठेपणा हाही भाववाचक नाम आहे, पर्याय क्रमांक 1 आहे। गरिबी, गोडी, लबाडी हाही सुद्धा भाववाचक नाम आहे, म्हणजे दुसरंही बरोबर आहे। प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व हा सुद्धा भाववाचक नाम आहे। त्याच्यानंतर गांभीर्य, धैर्य, माधुर्य हा सुद्धा भाववाचक नाम आहे, म्हणून हे चारही जे पर्याय आहेत ते योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ड सर्व पर्याय बरोबर। त्यानंतर साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले। आता या ठिकाणी आपल्याला प्रयोग विचारलेला आहे। प्रयोगाचे प्रकार पडलेले आहेत 3। कर्त्याच्या हुकुमानुसार जेव्हा क्रियापदात बदल होतो तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग ओळखताना कर्त्याला प्रत्यय नसतो। या वाक्यात आपण पहिले कर्ता बघू। कोणताही प्रयोग ओळखताना पहिले त्याचा क्रियापद बघा। क्रियापद पकडले हा क्रियापद आहे आणि याच वाक्यातील क्रियापदावरून पहिले कर्ता काय आहे ते बघायचं। पकडणारे, मूळ धातूला नारे नारी कोण असं बोललं तर काय भेटणारे उत्तर काय असते? कर्ता। म्हणजे काय या पकडणारे कोण? पोलीस। या ठिकाणी कर्ता काय आहे? पोलीस। आता कर्त्याला जर प्रत्यय असेल, ने प्रत्यय लागलाय, मग कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग राहत नाही। मग आपण पाहू की कर्म आहे का? नी लागलाय, कर्त्याला ने लागलं असेल आणि क्रियापद भूतकाळातले असतील तर तो सकर्मक क्रियापद असतो। मग या ठिकाणी क्रियापदाला काय ने प्रश्न विचारू आणि काय पकडले तर चोर, म्हणजे कर्म काय आहे या ठिकाणी? चोर। या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे, तेव्हा तो प्रयोग काय होणार? कर्मणी प्रयोग, पर्याय क्रमांक 2। दिलेल्या वाक्यातील प्रयोग, दुसरा प्रयोग आहे तिचे गाणे गाऊन झाले, ऊन झाले, झाली, पाहिजे होते, या प्रकारे आला तर ती क्रिया झालेली, समापन झालेली आहे। कर्मणी प्रयोगात प्रकार आहेत 5। प्रधान कर्तृ, दुसरा आहे शक्य, तिसरा प्राचीन किंवा पुराण, त्यानंतर समापन आणि नवीन, ही 5 प्रकार आहेत। प्रधानमध्ये कर्ता प्रधान सांगितलं आहे नाही, शक्य क्रियापद नाही, ज्या कर्मणी प्रयोगाचे शक्य क्रियापद। प्राचीन म्हणजे हा संस्कृत क्रियापद उल्लेख होतो। समापन म्हणजे उन्हून झाला, झाले, मग झाले काय? उन्हून झाला, झाले। गाणे गाणारी कोण? ती, तिला प्रत्यय आहे, काय गायले? गाणे,
म्हणून कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग, आणि क्रियापद आहे ऊनहून झाला झाली झाले, म्हणून हा होणार पर्याय क्रमांक 1 समापन कर्मणी. त्यानंतर मेघा सम, सम सारखा समान परी परिस असं जर असला तर ती काय असते उपमा. या ठिकाणी रूपक स्पष्टीकरण किंवा दाखला देणे. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, सम समान सारखा परी परिस, श्लेष म्हणजे एकच शब्द दोन अर्थाने, शंकराचं पूजलं आहे सोपानांनी, मला एस टी लागते, सांगलीला चालते का, मंदिरात पूजा चालली होती, हे सर्व कशाचे आहेत श्लेषचे. यमक म्हणजे यमक साधणारे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देवा माझा पडावा, घडावा पडावा काय आहे यमक साधणारे. तर या ठिकाणी हा सम समानासारखा, तर पर्याय क्रमांक काय येणार 2 उपमा. अडकित्ता हा कोणत्या भाषेतून शब्द आला आहे, तर अडकित्ता हा भाषेतून आला आहे कानडी. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे कानडी. त्यानंतर पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. आता या ठिकाणी पण 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 हे काय आहे उभयान्वयी अव्यय. काय आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय जेव्हा लागतो, दोन वाक्य किंवा शब्द जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात उभयान्वयी अव्यय. आणि उभयान्वयी जोडतात तेव्हा त्या ठिकाणी अर्धविराम वापरला जातो. काय वापरला जातो अर्धविराम. म्हणून पर्याय क्रमांक ब हा योग्य विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता. प्रति हा दीर्घ नाही पाहिजे, ऱ्हस्व पाहिजे. हा दीर्घ नाही, हा ऱ्हस्व, आणि कु हा दीर्घ. ऱ्हस्व आणि दीर्घ आहे प्रतिकूल. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. दिलेल्या म्हणीचे अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार. या ठिकाणी काय येणार जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणचं उत्तर राहील. त्यानंतर आहे राईचा पर्वत करणे. या ठिकाणी काय याचं या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. तर एखादी क्षुल्लक गोष्ट म्हणजे पर्याय क्रमांक 3 एखादी क्षुल्लक गोष्ट असताना तिचा विपर्यास करणे त्यालाच काय म्हणणार राईचा पर्वत करणे. दिलेल्या शब्दसमूह शुद्ध शब्दाचा पर्याय. या ठिकाणी हा आशीर्वाद बरोबर आहे, पण क्षितिज चुकीचा आहे. आशीर्वाद चुकीचा आहे, क्षितिज बरोबर आहे. या ठिकाणी क्षितिज बरोबर आहे, आशीर्वाद बरोबर आहे. म्हणजे फक्त तिसरा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर जीव टांगणीला लागणे. जीव टांगणीला लागणे म्हणजे काय होणार चिंताग्रस्त होणे. तत्परता. तत्परता याचा काही विचारलं आहे आपल्याला विरुद्धार्थी. तत्परता या ठिकाणी काय होणार कचुराई. कुचराई काय होणार कुचराई विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर खालील विरुद्धार्थी शब्दाचा जोड्या जुळवा. आगंतुकचा विरुद्धार्थी आमंत्रित होते. अतिवृष्टीचा अनावृष्टी. माझीचा विद्यमान. कर्णमधुरचा कर्णकटू. म्हणजे पहिल्याचा 4 याच्यात कुठं पहिल्याचा 4, दुसऱ्याचा 3 तिसऱ्याचा 1 म्हणजे हा पर्याय क्रमांक ड. या ठिकाणी 4 3 1 2 पर्याय क्रमांक ड बरोबर दिलेला आहे. पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी क्रियात ओरडू नको, तू मोठ्याने ओरडू नकोस. मोठा. मोठा हा काय आहे विशेषण, आणि विशेषणापासून तयार झालं म्हणून त्याला म्हणणार विशेषण साधित क्रियाविशेषण. काय म्हणणार विशेषण साधित क्रियाविशेषण. त्याच्यानंतर खालील शब्दातील घर या शब्दाच्या अर्थाची. घर म्हणजे निकेतन होतो, घर म्हणजे सदन होते, वदन म्हणजे सुद्धा घर होते, भवन म्हणजे सुद्धा घर होते. म्हणजे यापैकी एकही पर्याय योग्य नाही. आता नाही का बरं दिला, कारण की आपल्याला नसलेला विचारला, पण हे सर्व आहेत म्हणून पर्याय क्रमांक काय देणार 4. त्याच्यानंतर चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे चक्रपाणी म्हणजे कोणाला म्हणतात विष्णूला. लक्ष्मीकांत म्हणजे काय विष्णू. त्याच्यानंतर नीलकंठ म्हणजे महादेव शंकर. हे म्हणजे दोन्ही पदाचा बोध होत नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात बहुव्रीही समास. काय म्हणतात बहुव्रीही समास. समास म्हणजे शब्दाची काटकसर करणे. समासाची फोड आहे सम प्लस अस, आणि त्यातून तयार झालेले हे काय आहेत सामासिक शब्द. आणि हा आहे दोन्ही पदाचा बोध होत नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात बहुव्रीही.
अव्ययीभाव म्हणजे पहिले पद महत्त्वाचे, याच्यात पहिले पद उपसर्ग असते नेहमी. त्याच्यानंतर द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पद महत्त्वाचे, याच्यात पहिले याच्यात दोन्ही, आणि तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्त्वाचे. द्वंद्वामध्ये 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर इतर वैकल्पिक आणि समाहार. येथे असा काय प्रकार घडला की तो मला माहीत नाही. या ठिकाणी की न जोडला आहे आणि वाक्याचे प्रकार विचारला आहे. तर या ठिकाणी हा वाक्य कोणता येणार? मिश्र वाक्य. वाक्याचे प्रकार किती आहेत? 3. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि केवल वाक्य. एकच विधेय एकच उद्देश काय होतात? केवल वाक्य. जे प्रधानत्व सूचक अव्ययाने जोडले जातात ते संयुक्त वाक्य, जे गौणत्व सूचक अव्ययाने जोडले जातात ते मिश्र वाक्य. या ठिकाणी हे काय येणार? मिश्र वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी नपुंसकलिंगी असलेला शब्द कोणता? या ठिकाणी सूर्य, रात्र, फडके काय येणार? फडके हे नपुंसकलिंगी आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा. गणनावाचक, गणना म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा काय होणार नाही. त्याच्यानंतर काय होणार? गणना म्हणजे 10 मुली. गणना म्हणजे गिनती करणे. संख्या विशेषण प्रकार आहेत. क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. आवृत्ती म्हणजे पटीत सांगणे, चौपट मुले. आणि पृथक् म्हणजे वेगवेगळा म्हणजे एक एक मुलगा. म्हणजे अचा किती येईल? 3रा. त्याच्यानंतर बचा कोणता येईल? 4था. म्हणजे पर्याय क्रमांक अ ब 3 4 2 1. त्यानंतर व्यंजनास काय म्हणतात किंवा व्यंजनास असेही म्हणतात. तर व्यंजनास काय म्हणतात? परवर्ण. व्यंजनास काय म्हणतात? परवर्ण. आणि अनुनासिक यांना म्हणतात परस्वर्ण. उष्मे म्हणजे घर्षक, श श श हे काय आहेत? उष्मे. व्यंजन म्हणजे परवर्ण. व्यंजनालाच आणखी स्वरांत सुद्धा म्हणतात. स्वराने अंत होतो म्हणून त्याला काय म्हणतात? स्वरांत. त्याच्यानंतर मृदू स्वर, स्वरादी. स्वरावर आधी असणार, स्वराच्या आधी येणार आहे स्वरादी. स्वरादी कोणते? अमानी, आहा. तर हे काय होणार? स्वरादी. सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत. वीर भोग्या वसुंधरा हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? वीर भोग्या वसुंधरा C60 हा नक्षलवाद पथक आहे जो फोर्सवनच्या धर्तीवर C60 हा स्थापन करण्यात आला. C60 कुठं? नक्षलवाद विरोध, नक्षलवाद विमोचनासाठी. वीर भोग्या वसुंधरा. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? स्थापना दिवस विचारला आहे. या ठिकाणी स्थापना दिवस आहे 2 जानेवारी आणि 21 ऑक्टोबर आहे स्मृती दिन. त्यानंतर CCTNS क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 हा कायदा कोणत्या दिनांकास लागू झाला? तर हा 2023मध्ये लागू 2023मध्ये 23चा कायदा आहे, मात्र लागू 1 जुलै 2024 पासून झाले. राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती? राज्यसभेसाठी लागतो 30 वर्ष, हा लोकसभेसाठी आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल असतो 35 वर्ष. 21 वर्ष आहे स्थानिक स्वराज्य संस्था, हा विधानसभा, विधान परिषदसाठी आणि लोकसभेसाठी असतो 25 वर्ष. राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी हा आहे प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी हा आहे संविधान दिवस. 26 नोव्हेंबर. देशातील वृद्धांसाठी अर्थसंकल्प करणारे कोणते राज्य आहे? तर वृद्धांसाठी अर्थसंकल्प करणारे केरळ हे एक राज्य आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर AI आधारित अंगणवाडी ही नागपूर जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक क. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव, पहिले पंतप्रधान कार्याचे नवीन नाव आता सेवातीर्थ करण्यात आले. त्याच्यानंतर एक देश एक निवडणूक याचे अध्यक्ष कोण? तर रामनाथ कोविंद हे एक देश एक निवडणूक याचे अध्यक्ष होते. भारत सेवक समाज याचे पर्याय गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर कर्जन वायलीची हत्या कोणी केली? पर्याय क्रमांक ब मदनलाल धिंगरा. जॅक्सनची हत्या केली अनंत कानेरे. रॅटची हत्या केली चाफेकर बंधू. त्यानंतर चौराचौरी घटनेत कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर चौराचौरी हत्याकांड जेव्हा झालं तेव्हा असहकारचं आंदोलन सुरू होतं. असहकार आंदोलन होतं 1920चं. या ठिकाणी टिळक फंड वापरण्यात आलेला होता आणि हे असहकार आंदोलन 1922ला चौराचौरी हत्याकांड झालं उत्तर प्रदेश या ठिकाणी. त्यामुळे महात्मा गांधी यांनी असहकारचं आंदोलन बंद केलं. सविनय कायदेभंग चळवळ ही 1930ची आहे.
याच अंतर्गत जंगल सत्याग्रह, दांडी सत्याग्रह, दांडी मार्च वगैरे झालं. सविनय कायदेभंगाची चळवळ त्याच्याशी संबंधित आहे. भारत छोडो 1942, चले जाओ ही नारा दिला 8 ऑगस्टला. ऑगस्ट क्रांती दिवस कोणता आहे? 8 ऑगस्ट. त्यानंतर रोल ॲक्ट 1919 लॉर्ड चेम्सफोर्डनं लावलेला होता आणि त्यांच्या विरोधी जालियनवाला बाग इथं लोक जमली होती त्यांच्या विरोधात आणि त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिले जनरल डायर यांनी. 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं? तर ही विदा सावरकर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पुणे करार 2 व्यक्तीमध्ये झाला, महात्मा गांधी व B.R. आंबेडकर. त्यानंतर जीवाणूजन्य रोग कोणता? जीवाणूजन्य रोग आहे या ठिकाणी देवी, रेबीज, पटकी. काय आहे? गोवर. पर्याय क्रमांक पटकी. पर्याय क्रमांक 3. प्रोपेनचे रासायनिक सूत्र काय? तर C3H8. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? तर एक न्यूटन म्हणजे किती डाईन होते? 10⁵5 म्हणजे पर्याय क्रमांक ब. खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? आता जठर हा पचन संस्थेचा भाग आहे. त्याच्यानंतर जठराचा आकार जे सारखा असतो, लहान आतड्यात पचलेले अन्न कुठं साठवले जाते? लहान आतड्यात. त्याच्यानंतर अन्न कुठं साठवले जाते? जठर. हा यकृतसुद्धा पचन संस्थेचा भाग आहे आणि फुफ्फुस हा श्वसन संस्थेचा भाग आहे. कशाचा भाग आहे? श्वसन संस्थेचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 फुफ्फुस हा पचन संस्थेचा भाग नाही. त्याच्यानंतर पोटॅशियमची संज्ञा आहे के. पोटॅशियमची संज्ञा काय आहे? के. ICC T20 वर्ल्ड कप विश्वचषकात 2026 मध्ये एकूण किती संघ होते? 20. ही ICC 2026 भारत या देशाने जिंकली. याचे यजमान होते भारत आणि श्रीलंका. त्याच्यानंतर उपविजेता होतं न्यूझीलंड. मग याच T20मध्ये सामनावीर होते जसप्रीत बुमराह आणि मालिकावीर होते संजू सॅमसन. त्यानंतर 2026 सालच्या शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र कोणाला मिळाला? तर हा अशोक चक्र मिळाला आहे शुभांशु शुक्ला. कोणाला मिळाला आहे? शुभांशु शुक्ला. इंडिया AI समिट 2026 कोणत्या याच्यात झाली? तर ही नवी दिल्लीत आत्ताच पार पडलेली 2026चे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चित्ता हा कुनो राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? मध्य प्रदेश. त्याच्यानंतर जानेवारी 26 कोणासोबत भारताने मुक्त व्यापार केला? तर मुक्त व्यापार करार झाला युरोपियन युनियनसोबत. चबार बंदर कुठं आहे? इराण. चबार बंदर कुठं आहे? इराणमध्ये आहे. इराणची राजधानी आहे तेहरान. सध्या अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ले केलेले आहेत आणि या ठिकाणी आता युद्ध सुरू आहे. तर चबार बंदर कुठं आहे? इराण. यापैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर प्राचीन पर्वतरांग अरवली. घडीची किंवा वलीची पर्वत कशाला म्हणतात? अरवली पर्वत ही राजस्थान या ठिकाणी आहे. राजस्थान सर्वात प्राचीन पर्वत आणि या ठिकाणी उंच शिखर आहे गुरु शिखर आणि या ठिकाणचं थंड हवेचे ठिकाण आहे माउंट अबू राजस्थान. आणि दिलवाडा मंदिर जे जैनाचं धर्म मंदिर आहे तर ते कोणतं आहे? माउंट अबू राजस्थान येथील दिलवाडा मंदिर आहे. त्याच्यानंतर हा हिमालय भूसंबलक उद्रकामुळे तयार झालेला यालाही वलीय पर्वत म्हणतात. याला काय म्हणतात? वलीय पर्वत. त्यानंतर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून काय होते? सिरोंचा इथं प्राणिता तयार होते आणि वर्धा वैनगंगा नदीतून काय होते? प्राणिता नवीन नदी तयार होते यांच्या संगमामुळे. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेले सर्व राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहेत? कान्हा मध्य प्रदेश, ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली हे चारही आपल्या महाराष्ट्रात आहेत. तर पर्याय क्रमांक ब. बालाघाट घाट जिल्हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या बाजूस आहे? तर बालाघाट आणि मध्य प्रदेश हे उत्तर बाजूस आहेत आणि बालाघाट जिल्हा कोणत्या दिशेस आहेत? उत्तर बाजूस. गोंदिया जिल्ह्यास एकूण किती राज्य? तर 2 राज्य लागलेले आहेत मध्य प्रदेश, छत्तीसगड. तर हे पर्याय क्रमांक ब. 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आहेत आताच विमान दुर्घटनेत आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जो त्यांचा अर्थमंत्री पद आहे तो आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यानंतर अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी. पितामहा म्हणून कोणाला ओळखतात? दादाभाई नौरोजी. आता जर अर्थशास्त्राचे जनक म्हणलं तर ॲडम स्मिथ आणि अर्थशास्त्र कोण लिहिलं? तर कौटिल्य. कोणी लिहिलं? कौटिल्य.
जानेवारी 26मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कुठं झाली? दावोस. आत्ताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथून आले, या बैठकीला, फोरमच्या बैठकीला हजर होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. हिची स्थापना 1935 आणि मुंबई. खालीलपैकी करारापैकी कोणते कर प्रत्यक्ष कर, कोणते प्रत्यक्ष कर नाही? आयकर हा आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला देतो, कॉर्पोरेट कर हा सुद्धा गव्हर्नमेंटला जाते, विक्री कर मात्र आपण दुकानदाराला देतो आणि दुकानदार समोर देतो, म्हणजे GST वगैरे जो आहे हा प्रत्यक्ष कर नाही, हा अप्रत्यक्ष आहे. मालमत्ता कर सुद्धा विक्री प्रत्यक्ष कर आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर नाही, कोणता आहे? विक्री कर. धन्यवाद मित्रांनो. याच प्रकारचे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.